तर ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत दहशतवादी मसूद अझहरचं हेडक्वार्टर नेस्तनाभूत करण्यात आलं। त्यासोबतच त्याच्या कुटुंबातील 14 जणांचा खात्मा करण्यात आलाय। तर त्याचा भाऊ रौफ असगर हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाला। तर मुरिदेकेमधला हाफिज सईदचा लष्कराचा प्रमुख अड्डाही उद्ध्वस्त करण्यात आला। तिसरा मुख्य अड्डा म्हणजे सियालकोटमधील सलाउद्दीनच्या हिजबुल कॅम्पला देखील टार्गेट करण्यात आलेला आहे। तर ऑपरेशन सिंदूरचे हे 3 शिकार आपण पाहतोय। तर हे 5 कमांडर ठार झाले। हाफिज मलिक लष्करचा कमांडर होता, मुदस्सीर हा देखील लष्करचा कमांडर होता। एकाचा तपशील नाहीये, तो देखील लष्करचा कमांडर होता। वकास नावाचा लष्कर कमांडर आणि हसन नावाचा लष्कर कमांडर हे 5 मोठे कमांडर या हल्ल्यात ठार झालेले आहेत। पाकिस्तानच्या रडार यंत्रणेला कळण्याआधीच हल्ला करण्यात आला। हल्ल्यात दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त झाल्याची पाकिस्ताननं कबुली दिली। पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातले अड्डे देखील उद्ध्वस्त करण्यात आले। भारतीय सेनेनं दहशतवादी अड्ड्यांची अचूक माहिती घेत हल्ला केला। 9 अड्ड्यांवरील हल्ल्यात 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झालाय। हवाई हल्ल्यात एकाही पाकिस्तानी नागरिकाला इजा झाली नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।